नमस्कार मित्रांनो, माझे नाव विक्रम आहे। मी माझ्या आईवडिलांसोबत दिल्लीला राहतो। माझे लग्न 2 आठवड्यांपूर्वीच हर्षिताशी झाले, पण माझे आणि माझ्या पत्नीचे संबंध चांगले नाहीत। माझी आई नेहमीच म्हणत असते की विक्रम, तुझ्या पत्नीने तर तिच्या माहेरहून हुंडाच आणला नाही आणि आता या गोष्टीचा मला खूप त्रास होऊ लागला आहे। माझी ही इच्छा आहे की माझी पत्नी इतका हुंडा आणेल की माझे घर पैशाने भरले जाईल, पण असे काहीही घडले नाही। यामुळे पहिल्या दिवसापासूनच आमच्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले। माझी पत्नी एका गरीब कुटुंबातील आहे। तिच्या आई वडिलांनी तिला फक्त 2 जोडी कपडे देऊन आमच्या घरी पाठवले। पूर्वी माझी आई मला खूप सांगायची की विक्रम, लग्न कर, त्यानंतर तुझे नशीब बदलेल, पण असे काहीही घडले नाही। उलट आता मला माझ्या पत्नीचाच खर्चही करावा लागतो। मला वाटले होते की माझी पत्नी आल्यावर मी तिच्या पैशाचा आनंद घेईन, पण हर्षिता रिकाम्या हाताने आमच्या घरी आली। मला कधी कधी असे वाटते की हर्षिताला घराबाहेर काढून दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करावे, पण माझे वडील मला हे करू देत नाही। त्यांची विचारसरणी माझ्या आईपेक्षा आणि माझ्यापेक्षा थोडी वेगळी आहे। ते नेहमीच असे म्हणतात की माणसाला कधीही पैशाने तोलू नये, पण मला त्यांचे बोलणे अजिबात आवडत नाही, कारण आजच्या काळात सगळे काही पैशावरच अवलंबून आहे। आज मी कामावरून घरी परतलो तेव्हा माझी आई आणि पत्नी दोघी पुन्हा भांडत होत्या, आणि ते हुंडान आल्यामुळेच होत होते। माझी आई तिला म्हणत होती की तू रिकाम्या हाताने आमच्या घरात आली आहेस। शेजारच्या महाजनांच्या सुनेने 10 तोळे सोने आणले आहे आणि हुंड्यात एक फ्लॅट आणि एक गाडी देखील आणली आहे, पण तुझ्या गरीब आई वडिलांनी माझ्या मुलाला सोन्याची साखळीही दिलेली नाही आणि कोणती वस्तूही दिलेली नाही। हर्षिता माझ्या आईसमोर शांतपणे उभी होती। मला तिचा हा शांत स्वभावच आवडला होता, म्हणून मी तिच्याशी लग्न केले। त्यावेळी मला समजत नव्हते, पण आता ती माझ्या घरी माझी पत्नी म्हणून आली आहे तेव्हा मला माझी चूक वारंवार कळते। कॉलेजच्या काळात किती श्रीमंत मुली माझ्यावर वेड्या होत्या, पण मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, कारण मी हर्षिताच्या सौंदर्याने वेडा झालो होतो आणि तिच्या प्रेमात पडून ती रिकाम्या हाताने आमच्या घरी येईल हे मी त्यावेळी विसरलो होतो, कारण मला तिची आर्थिक परिस्थिती चांगली माहिती होती, पण त्यावेळी माझ्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधलेली होती। आता मला ती अजिबात आवडत नव्हती। तिच्याकडे चांगल्या साड्या, चांगले कपडे देखील नव्हते। मी कामावरून जेव्हा जेव्हा घरी येत असे तेव्हा ती एखाद्या मोलकरीणसारखी जुनी साडी घालून घरकाम करत असे। हर्षिताच्या आईवडिलांनी तिला चांगले कपडेही दिले नाहीत, पण मी तिला काहीही बोलू शकत नव्हतो। मी शांतपणे जाऊन सोफ्यावर बसलो। आई हर्षिताला म्हणत होती की तू आमचे घर सोडून निघून जा, मी माझ्या विक्रमचे पुन्हा दुसरे लग्न करून देईन आणि अशी सून आणेन जी आमचे घर पैशाने भरून टाकेल। हे ऐकून हर्षिताच्या डोळ्यात पाणी आले। ती ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागली, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले, कारण मला माहित होते की जर मी तिच्या डोळ्यात पाहिले तर मी पुन्हा तिच्यात वाहून जाईल आणि आई माझ्यावर रागावेल। पण मी जास्त वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही। मी तिला खोलीत जायला सांगितले, कारण आई आणि हर्षिता यांच्यातील भांडण वाढत चालले होते। तिनेही माझे म्हणणे मान्य केले आणि ती तिच्या खोलीत गेली। आई आता माझ्यावर रागावून म्हणाली, विक्रम, तू वेडा झाला आहेस का? तू मला, या भिकारीला घराबाहेर का घालवू देत नाहीस? ती आपल्या काही कामाची नाही। महाजनजींच्या मुलाचे लग्न 2 दिवसांपूर्वीच झाले। मी त्यांच्या सुनेच्या स्वागताला गेले तेव्हा मला आश्चर्य वाटले। त्यांच्या सुनेच्या अंगावर सोन्याचे भरमसाठ दागिने होते आणि त्यांचे संपूर्ण घरही नवीन फर्निचरने भरलेले होते। तिने त्यांच्या संपूर्ण घराचा लेआउट बदलला आहे आणि आपण असे किती काळ जुन्या गोष्टी वापरत राहणार आहोत। माझी ही इच्छा आहे की माझी सून येऊन आपलेही घर भरभरून जावे। तुझी नोकरीही इतकी चांगली नाही की तू स्वतः हे सर्व खरेदी करू शकशील, म्हणून विक्रम, आपल्याला यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल। आई मला पुन्हा तेच समजावून सांगत होती आणि मलाही तिचे शब्द चांगले समजले होते, पण मला माहित नाही का, जेव्हा जेव्हा मी हर्षिताकडे पाहत असे
तेव्हा मी आई काय म्हणाली ते विसरून जात असे. मला वाटायचे की तिने माझ्यासोबत राहावे. पण कधी कधी जेव्हा मी दुसऱ्यांच्या घरांकडे पाहत असे तेव्हा मला वाटायचे की माझ्याही घरी नवीन फर्निचर, दागिने आणि इतर गोष्टीही मिळाव्यात. मी हर्षिताला हे अनेकदा सांगितले आहे की तिने तिच्या आई वडिलांना हुंड्यात काहीतरी देण्यास सांगावे, जेणेकरून ती या घरात राहील. पण ती नेहमी म्हणत असते की तिचे आई वडील खूप गरीब आहेत, त्यांच्याकडे देण्यासारखे काहीही नाही. मला तिच्यावर खूप राग यायचा की ती तिच्या आई वडिलांशी या विषयावर का बोलत नाही. मला खात्री होती की जर ती तिच्या आई वडिलांशी बोलली तर ते काहीतरी प्रयत्न करतील, कारण प्रत्येक पालकाला त्यांची मुलगी तिच्या पतीसोबत आनंदी राहावी असे वाटते. पण हर्षिताने त्यांना कधीही काहीही सांगितले नाही आणि माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष केले. अशा प्रकारे आमचे भांडणे दिवसेंदिवस वाढत गेले. आता मी माझ्या आईलाही पूर्ण पाठिंबा दिला आणि हर्षितावर तिच्या आईवडिलांच्या घरातून हुंडा आणण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. काहीही करून तुझ्या माहेरहून हुंडा घेऊन ये, नाहीतर मी तुला काही दिवसांतच या घरातून हाकलून देईन. ती यावर कधीच काहीच बोलली नाही. ती फक्त शांतपणे रडत राहिली. पण आज माझा राग आकाशाला भिडत होता, कारण मी माझ्या मित्राच्या घरातून नुकताच परतलो होतो. त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये एक मोठा LED होता. मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की माझ्या बायकोने हे हुंड्यात आणले होते. त्यावेळी मला स्वतःवरच राग आला की मी हर्षिताशी लग्न का केले आणि माझ्यावर वेड्या असलेल्या त्या श्रीमंत मुलींशी मी लग्न का केले नाही. मी घरी येताच मी हर्षिताचा हात धरला आणि तिला घराबाहेर काढले आणि म्हटले, बघ, माझे आईवडील इतक्या लहान टीव्हीवर कार्यक्रम पाहत आहेत. आमच्या दोघांचा आवाज ऐकून माझे आईवडीलही आमच्याकडे पाहू लागले. बाबा म्हणाले, विक्रम, तुला काय झाले आहे? तू सुनेला का त्रास देत आहेस? मी म्हणालो, बाबा, तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या मित्राच्या घरून आलो आहे. त्याच्या घरी एवढा मोठा LED टीव्ही आहे. जर हर्षिताने हुंड्यात टीव्ही आणला असता तर आज आमच्या घरातही एक नवीन टीव्ही आला असता. मी वडिलांना सर्व काही सांगितले तेव्हा ते म्हणू लागले की विक्रम बेटा, जर हर्षिताने टीव्ही आणला नाही तर तू स्वतः मोठा टीव्ही विकत घे. प्रत्येक सून हुंड्यात टीव्ही आणतेच असे नाही. त्यावेळी मला त्यांच्या बोलण्यात कटुता वाटत होती. त्यांना माझ्या परिस्थितीची जाणीव नव्हती का की ते मला टीव्ही खरेदी करायला सांगत होते. मी खूप कष्टाने घर सांभाळत होतो. माझ्याकडे अशी हौस पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण बाबांना काय, फक्त बोलता येते. आई म्हणाली, तुम्ही हे काय बोलताय विक्रमला? माझा मुलगा दिवसभर घराबाहेर कष्ट करतो आणि जे काही कमावतो ते घरी आणतो. त्याच्या पत्नीचेच खर्च पूर्ण होत नाही तर तो इतर गोष्टींचा केव्हा विचार करेल? आई आता नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहत होती. पण वडील नेहमीच हर्षिताला पाठिंबा देत होते आणि त्यावेळीही ते तसेच करत होते. हर्षिता तिथे शांतपणे अश्रू ढाळत उभी होती. आई तिचा हात धरून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. पण ती आईच्या पायाशी बसली आणि म्हणू लागली की मला घराबाहेर काढू नका. जर मी माझ्या घरी परत गेले तर माझे आईवडील हे सहन करू शकणार नाही. हर्षिता म्हणाली, ठीक आहे, मी उद्या माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन टीव्ही आणेन. हे ऐकून मी आणि आई शांत बसली. आता मी हर्षिता तिच्या वडिलांच्या घरी जाऊन कधी मोठा टीव्ही आणते याची आम्ही वाट पाहत होतो. ती तिचे डोळे पुसत होती. पण मला त्यावेळी या सगळ्याची पर्वा नव्हती. मी फक्त उद्याची वाट पाहत होतो. मी हर्षिताला सांगितले की मी उद्या तिला तिच्या वडिलांच्या घरी सोडेन. पण हर्षिता म्हणाली की ती स्वतः तिच्या माहेरी जाईल. म्हणून मीही काही बोललो नाही. आता आई आणि मी खूप आनंदी होतो. आम्ही अनेक गोष्टींची यादी बनवली होती. आम्ही विचार केला होता की आपण हर्षिताकडून एक एक करून सर्व काही घेऊ. टीव्ही नंतर आता आपल्याला हर्षिताला गाडी मागायची होती. पण पहिले पाऊल अजून पूर्ण झाले नव्हते. आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. हर्षिताने सकाळी लवकर उठून माझ्यासाठी नाश्ता आणि चहा बनवला. मी हर्षिताला सांगितले की जर तिला हवे असेल तर मी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडू शकतो. पण तिने सांगितले की तिला आधी घरातील कामे करावे लागतील, नंतर ती स्वतः जाईल. म्हणून मी शांतपणे कामावर निघून गेलो.
आज ऑफिसमध्ये मी दिवसभर अस्वस्थ होतो. घरी परतल्यावर मी स्तब्ध झालो, कारण आईने मला सांगितले की हर्षिताने एक नवीन टीव्ही आणला आहे. पण तो फार काही मोठा नाही. उलट तो आपल्या जुन्या टीव्ही सारखाच आहे. हे ऐकताच माझा राग आकाशाला भिडू लागला. मला आता हर्षिताचा खूप राग येत होता. तिने माझा विश्वासघात केला होता. मला रागावलेले पाहून तीही खूप घाबरली. विक्रम म्हणाला, तुझ्या घरच्यांना लाज वाटली नाही का? त्यांनी तुला एवढा छोटा टीव्ही देऊन तुला इथे परत पाठवले. जर मला माहित असते की तू हे आणशील तर मी त्या दिवशी तुला घराबाहेर काढण्यापासून थांबवले नसते. आणि आज तू इथे नसतीस तर तू तुझ्या आईवडिलांच्या दाराशी बसली असतीस. मी घरी येताच तिच्यावर ओरडू लागलो, कारण मला माझा राग आवरता येत नव्हता. तिचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले होते. मी आईला सांगितले की तू आज तिला इथून हाकलून लावायलाच हवे. माझा हिच्याशी काहीही संबंध नाही. हे ऐकून ती माझ्याकडे धावत आली आणि माझ्या पायाशी बसली. मी तिला माझ्या पायाने ढकलले आणि तिला लवकरच घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवीन असेही सांगितले. हे ऐकून हर्षिता मोठ्याने रडू लागली, पण मला तिची पर्वा नव्हती. मी खोलीत जात असताना माझी आई तिला बाहेर खेचत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तीही माझ्याकडे पाहत होती, पण मला तिच्याकडे पाहायचे नव्हते. निघताना तिने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली की एक दिवस मला नक्कीच न्याय मिळेल. त्या दिवशी बाबा घरी नव्हते. ते काही कामासाठी गावी गेले होते. जर ते घरी असते तर त्यांनी मला हर्षिताला घराबाहेर काढू दिले नसते. त्यानंतर मी खोलीत आलो आणि काही दिवसातच मी घटस्फोटाचे कागदपत्रे तयार करून तिच्या घरी पाठवले. त्यानंतर मी तिच्याशी कोणताही संपर्क ठेवला नाही. आता मी आणि माझी आई माझ्या दुसऱ्या लग्नाची योजना आखू लागलो. आईने मला सांगितले की जर तुला कोणी आवडत असेल तर मला सांग. पण मी हे प्रकरण माझ्या आईवर सोडले होते, कारण मी सुरुवातीलाच हर्षिताच्या बाबतीत इतकी मोठी चूक केली होती. माझी आई आता माझ्यासाठी घरात भरपूर हुंडा आणणारी मुलगी शोधू लागली आणि मी माझ्या दुसऱ्या लग्नाचे स्वप्न पाहत होतो की आमचे घरही आता इतर लोकांच्या घरांसारखेच सामानाने भरलेले असेल. पण या सगळ्यासाठी अजूनही बराच वेळ होता, कारण माझ्या आईने सांगितले होते की ती खूप चौकशी केल्यानंतरच माझे लग्न करेल. कारण माझ्या हट्टीपणामुळेच माझे लग्न तिने नाईलाजास्तव हर्षिता सोबत लावून दिले होते. वडील घरी परतल्यावर त्यांनी मोठा गोंधळ घातला, पण आता ते काहीही करू शकले नाही, कारण हर्षिता आणि माझा आता घटस्फोट झाला होता. म्हणून तेही काही बोलू शकले नाही. पण त्यांच्या रागाचा सामना मला बरेच दिवस करावा लागला. ते मला नेहमी सांगायचे की हर्षिता खूप चांगली मुलगी होती, अशी मुलगी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. विक्रम, तू खूप मोठी चूक केलीस. हर्षिता जी संपूर्ण घराची चांगली काळजी घेत होती. आता बघ विक्रम, तुला याचा किती पश्चाताप करावा लागेल आणि या घराची रचना कशी बदलते. मी जास्त काही बोलत नाही. शेवटी तुझे नशीब. पण मी वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि माझे काम करत राहिलो. पण दिवसेंदिवस मला घराची परिस्थिती समजू लागली. मी ऑफिसमधून परतल्यावर जेवण तयार नसायचे. आई फार काही कामे करायची नाही. आता मलाच स्वतःसाठी आणि मला माझ्या आईवडिलांसाठीही जेवण बनवावे लागायचे. मी खूप थकून जायचो. आधी ऑफिसमध्ये काम करून थकून जायचो, मग घरी येऊन पण मलाच कामे करावी लागायची. मी आईला सांगितले की माझ्यासाठी लवकर मुलगी शोध. माझ्याकडून आता ही घरची कामे होत नाही. आई म्हणायची, विक्रम बेटा, थोडा धीर धर, धीराचे फळ गोड असते. आपल्याला घाईघाईत पुन्हा कोणतीही चूक करायची नाही. म्हणून मी तिच्या बोलण्यावर गप्प बसायचो. आता हर्षिता हे घर सोडून जवळजवळ 2 महिने झाले होते, पण माझे दुसरे लग्न अजूनही झाले नव्हते. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी आल्यावर आईने मला मिठाई खायला दिली आणि म्हणाली की विक्रम बेटा, मी तुझे लग्न खूप श्रीमंत कुटुंबात ठरविले आहे. ते आपल्याला इतका हुंडा देतील की आजपर्यंत संपूर्ण परिसरात कोणत्याही सुनेने इतका हुंडा आणला नसेल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आईने मला सांगितले की सुमारे 15 दिवसांनी माझे लग्न साधनाशी होईल
आणि त्यानंतर आमच्या घरात फक्त आनंदच राहील. मी ते 15 दिवस खूप कष्टाने घालवले. 15व्या दिवशी साधना आमच्या घरी वधू म्हणून आली. तिने तिच्यासोबत इतक्या वस्तू आणल्या होत्या की संपूर्ण परिसर पाहतच राहिला. तिने हुंड्यात एक मोठी गाडी आणि इतके सोनेही आणले होते. माझे आईवडील खूप आनंदी होते कारण माझे पुन्हा लग्न झाले होते. वेळ खूप वेगाने जाऊ लागला आणि नंतर मला असे रहस्य उलगडले की मला आश्चर्य वाटू लागले. साधनाच्या वडिलांनी तिच्या नावावर एक घर आणि एक जमीन देखील केली होती. याशिवाय ती एका मोठ्या घराची मालकीण देखील होती. मला हे सर्व आधी माहीत नव्हते. आमचे घर आता नवीन फर्निचरने भरलेले होते. आता माझ्या आईची इच्छा पैसे खर्च न करता पूर्ण झाली होती. आमच्या लग्नाला आता 1 आठवडा झाला होता. पण मला असे वाटले की साधना माझ्यापासून अंतर ठेवत आहे. मला त्या दिवशी खूप भूक लागली होती. मी साधनाला माझ्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले. त्यावर ती माझ्यावर रागावली आणि म्हणाली की मी तुझी मोलकरीण नाही. जर तुला जेवण हवे असेल तर स्वयंपाकघरात जाऊन ते स्वतः घे. मला माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीला जायचे आहे, असे म्हणत ती बाथरूममध्ये आंघोळ करायला गेली. तिचा हा स्वभाव पाहून मी अस्वस्थ झालो. अचानक मला हर्षिता आठवली, जी माझ्या जेवणाची खूप काळजी घ्यायची आणि माझ्या आईवडिलांचे कामेही करायची. पण साधना मला साधे जेवण देण्यास देखील नकार देत होती. आतापर्यंत मी विचार करत होतो की ती एक नवविवाहित वधू आहे, म्हणूनच ती घरातील कोणतेही काम करत नसेल. पण आता तिला या घरात राहून इतके दिवस झाले आहे, पण ती प्रत्येक काम करण्यास नकार देत होती. आता माझे डोळे उघडले होते. मला समजले होते की साधना घरातील कोणतेही काम करणार नाही. मलाच घरातील कामे पुन्हा सर्व करावे लागणार. पण कुठेतरी मीही आनंदी होतो कारण आमचे घर आता आधुनिक फर्निचरने भरलेले होते आणि आमच्याकडे गाडीही होती. त्या रात्री साधना खूप उशिरा घरी परतली. मी तिला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की मी तुला कोणतेही उत्तर देण्यास बांधील नाही. आणि हो, जर तू मला पुन्हा असे काही विचारलेस तर मी तुझ्याबद्दल माझ्या वडिलांकडे तक्रार करेन. तिच्या वडिलांबद्दल ऐकल्यानंतर मी गप्प बसलो, कारण तिचे वडील खूप मोठे उद्योगपती होते. ते मला क्षणार्धात नोकरीवरून काढून टाकू शकत होते. मी साधनाला काहीही बोललो नाही आणि गप्प बसलो. सकाळी उठल्यावर मला ऑफिसला जाण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक होता. मी साधनाला उठवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ती माझ्यासाठी काहीतरी नाश्त्यासाठी बनवे. पण ती माझ्यावर ओरडू लागली की तू मला झोपेतून उठवण्याची हिम्मत कशी केलीस? तुला माहिती नाही का मी रात्री उशिरा परत आले. मी खूप थकले आहे. आवाज करू नकोस आणि स्वतःचे काम कर, असे म्हणत ती झोपी गेली. साधनाच्या अशा वागण्यामुळे माझे मन पुन्हा हर्षिताचा विचार करू लागले. जेव्हा हर्षिता या घरात होती तेव्हा माझे कपडे इस्त्री करायची आणि नाश्ताही वेळेआधी तयार असायचा. तिने मला कधीही जेवणाचा डबा दिल्याशिवाय कामावर जाऊ दिले नाही. हर्षिता माझ्यासाठी इतके काही करायची पण मी तिची कधीच किंमत केली नाही. पण साधना माझ्यासाठी काहीही करत नसे. मला हर्षिताची खूप आठवण येऊ लागली. साधना सकाळी उशिरा उठते आणि मी ऑफिसमधून परतल्यावर ती पार्टीला जाण्यासाठी तयार होते आणि तिथून रात्री उशिरा परत येते. आता हे तिचे रोजचेच झाले होते. एकदा मी तिला गाडी मागितली तेव्हा ती म्हणाली की ही गाडी तुझ्या वडिलांची नाही आहे. ही गाडी माझ्या वडिलांनी मला दिली आहे आणि मीच ती वापरेन. पूर्वी मी टॅक्सीने ऑफिसला जायचो. लग्न झाल्यापासून मी ठरवले होते की आता मी गाडीने ऑफिसला जाईन. पण तिने मला आजपर्यंत गाडीला हातही लावू दिला नाही. माझे घर फर्निचरने भरलेले असल्याने आई अजूनही आनंदी होती. पण तिला हे माहीत नव्हते की तिचा मुलगा आतून किती दुःखी आहे. मीही तिला माझ्या मनातील दुःख कधीही सांगितले नाही आणि शांतपणे माझे आयुष्य जगू लागलो, कारण कदाचित हेच माझे नशीब होते. एके दिवशी मी ऑफिसमधून थकून परत आलो आणि साधना मला सांगू लागली, विक्रम, माझे पाय खूप दुखत आहेत. माझे पाय जरा दाबून दे. मला खूप आश्चर्य वाटले की ती तिच्या पतीला तिचे पाय दाबायला कशी सांगू शकते.
हर्षिता नेहमीच माझे पाय दाबून द्यायची. आजपर्यंत तिने मला कधीही तिचे कोणतेही काम करायला सांगितले नव्हते. पण साधना तिच्या अगदी विरुद्ध होती. तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीचा अभिमान होता आणि ती आम्हाला तिचे नोकर मानत असे. आम्हीही तिच्या संपत्तीसमोर गप्प राहायचो, कारण आम्हालाही त्याचा काही ना काही फायदा झाला होता. त्यामुळे मी साधनाचे बोलणे शांतपणे सहन करत असे. ती मला नवऱ्याचा दर्जाही देत नव्हती. मी जेव्हा जेव्हा तिला काही बोलायचो तेव्हा ती रागावलेल्या चेहऱ्याने बसायची. मला तिच्या रागाची खूप भीती वाटत होती, कारण जेव्हा जेव्हा ती रागवायची तेव्हा ती मला धमकी द्यायची की ती माझ्याबद्दल तिच्या वडिलांकडे तक्रार करेल. म्हणून मी गप्प राहून तिचा त्रास सहन करत असे. वेळ खूप वेगाने जात होता. बरेच वर्षानंतर आता आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगीही होती. पण तरीही ती मला तिचा नोकर मानत होती. मी हे सर्व सहन करत होतो, कारण मला फक्त तिच्या मालमत्तेत रस होता आणि मला माहित होते की जर तिची मालमत्ता माझी झाली नाही तर आज नाही तर उद्या ती नक्कीच माझ्या मुलांची तरी होईल. आता माझ्यावर घराचा कोणताही दबाव नव्हता. आमचे घर खूप सुरळीत चालत होते. पण कधीकधी मला अपमान वाटायचा. एकदा साधना मला तिच्या सोबत एका पार्टीला घेऊन गेली. तिथे खूप श्रीमंत मुले होती. मी साधनाच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलत होतो, पण ती एका मुलाशी अगदी मोकळेपणाने बोलत होती जणू तो तिचा नवरा आहे. माझी बायको एका दुसऱ्या पुरुषाशी बोलत होती. हे मला अजिबात आवडले नाही, पण तिला माझी अजिबात पर्वा नव्हती. मी साधनाला ज्यूस देत असताना तिचा हात ग्लासला लागला आणि तिच्या ड्रेसवर चुकून ज्यूस पडला. ती रागाने ओरडू लागली आणि माझा इतका अपमान केला की मी शरमेने मान खाली घातली. मी काहीही करण्यास सक्षम नव्हतो, म्हणूनच मी तिथे उभा राहून माझा राग नियंत्रित केला. मी पाहत होतो की तिच्या सर्व मैत्रिणी माझ्यावर हसत होत्या. तिला माझी अजिबात पर्वा नव्हती. ती मला तिच्या नोकरापेक्षा जास्त मानत नव्हती. मला त्यावेळी तिला तिथेच एकटे सोडून घरी यावे असे वाटत होते, पण मी ते करू शकलो नाही आणि ती पार्टी संपण्याची वाट पाहत राहिलो. आता खूप उशीर झाला होता. मी तिची खूप वाट पाहिली, पण साधनाचा काहीच पत्ता नव्हता. मी एका मुलाला विचारले. त्याने सांगितले की साधना घरी जाऊन 20 मिनिटे झाली आहे. मला साधनावर खूप राग आला. मी घरी पोहोचण्यासाठी रिक्षा घेतली. मी पाहिले की ती तिच्या खोलीत झोपली होती. मला खूप राग आला की तिने मला तिच्यासोबत का आणले नाही, पण मी तिच्याशी बोलू शकलो नाही आणि सकाळी उठल्यावर माझ्यात तिच्याशी बोलण्याची हिंमत नव्हती, कारण मला माहित होते की जर मी तिला काही अनुचित बोललो तर ती काय करेल सांगता येत नाही. म्हणून मी गप्प राहिलो. वेळ खूप वेगाने जात होता. आता आमची मुले मोठी होत होती, पण आताही साधनाला माझा आदर नव्हता, माझी पर्वा नव्हती. मी माझे तारुण्य तिची गुलामी करण्यातच घालवले होते. आमचा मुलगा 14 वर्षांचा होता आणि मुलगी 10 वर्षांची होती. अचानक एके दिवशी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा मला दिसले की साधना घरी नव्हती आणि माझा मुलगा जमिनीवर पडलेला होता. माझी धाकटी मुलगी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. मी मुलाला पाहिले तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त येत होते. माझे आई वडीलही काही दिवसांपासून गावी नातेवाईकाच्या घरी गेले होते. मी साधनाला फोन केला तेव्हा तिने सांगितले की ती एका पार्टीत आहे आणि ती आता येऊ शकत नाही. मी साधनाला माझा मुलगा नैतिकच्या प्रकृतीबद्दल सांगितले होते. तिने त्यावेळी सांगितले की त्याला रुग्णालयात घेऊन जा, ती थोड्याच वेळात रुग्णालयात पोहोचेल. मग मी नैतिकला रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे त्याच्या तपासण्या करण्यात आल्या आणि मला जेव्हा हे कळले तेव्हा मला माझाच खूप राग येऊ लागला. मला विश्वासच बसत नव्हता की नैतिकला ब्रेन ट्यूमर झाला आहे आणि जो आता शेवटच्या टप्प्यात होता. डॉक्टरांनी सांगितले की त्यावर लवकरात लवकर उपचार करावे लागतील, नाहीतर तो ट्यूमर मेंदूत फुटण्याची शक्यता आहे. आता खूप उशीर झाला होता, पण आतापर्यंत साधनाची अजून कोणतीही बातमी आली नव्हती. काही तासानंतर जेव्हा साधना हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले. तिलाही काळजी वाटू लागली की अचानक आपल्यावर हे काय संकट आले. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती,
साधनाने डॉक्टरांना सांगितले की कितीही पैसा लागला तरी चालेल, पण तुम्ही नैतिकला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. डॉक्टर म्हणाले की ट्यूमरची गाठ खूप वाढली आहे. शस्त्रक्रिया हा एक शेवटचा उपाय आहे. पण डॉक्टरांनी असेही सांगितले की त्यांना खात्री नाही की ते नैतिकचे प्राण वाचवू शकतील की नाही. डॉक्टर आमच्यावर रागावत होते की आम्ही आमच्या मुलाकडे लक्ष का दिले नाही. आजपर्यंत तुमच्यापैकी कोणालाच त्याच्या आजाराबद्दल काहीच कसे कळले नाही, असे म्हणत डॉक्टर निघून गेले. आणि साधना विक्रमवर ओरडू लागली आणि म्हणाली की तू दिवसभर घरी होतास ना, मग तू नैतिकची काळजी का घेतली नाहीस. यावर मला तिचा खूप राग आला. ती एक आई होती आणि मुलांची काळजी घेणे हे माझ्यासोबत तिचे देखील कर्तव्य आहे. साधना दिवसभर घरी राहत नव्हती. तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करायची. आमची मुले अनाथांसारखी राहत होती. मी ऑफिसमधून परत आल्यावर मी त्यांना जेवण वगैरे देत असे आणि मीच त्यांची काळजी घेत असे. साधनाला मुलांची अजिबात काळजी नव्हती. ती अजूनही अविवाहित असल्यासारखे जीवन जगत होती. पण आता ही वेळ एकमेकांशी भांडण्याची नव्हती, तर आपल्या मुलाचा जीव वाचवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. साधना मला हॉस्पिटलमध्ये सोडून घरी पोहोचली आणि म्हणाली की माझी तब्येत खूप खराब आहे, मी काही काळ विश्रांती घेईन, त्यानंतर मी रुग्णालयात परत येईन. मला आश्चर्य वाटले की ती तिच्या स्वतःच्या मुलाला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ शकते. मी नैतिक सोबत रुग्णालयातच राहिलो आणि डॉक्टर पुढे काय सांगतील याची वाट पाहत होतो. त्याला हा आजार कधी झाला हे मला समजत नव्हते. मग माझ्या मनात काही मागच्या गोष्टी येऊ लागल्या. गेल्या काही महिन्यांपासून नैतिकची तब्येत बिघडू लागली होती. त्याला नेहमी ताप यायचा. मी त्याला अनेकदा आमच्या जवळील दवाखान्यात घेऊन जात असे. मी नैतिकला तापाची औषधे देऊन त्याला झोपवत असे, कारण त्यावेळी मला अशी काही शंकाच आली नाही. पण मला माहित नव्हते की माझ्या निष्काळजीपणामुळे आपल्याला हा दिवस पाहावा लागेल. माझा निष्पाप मुलगा किती काळ या भयानक आजाराशी झुंजत होता कोण जाणे, आणि आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. डॉक्टरांनी सांगितले की नैतिकवर काही उपचार करावे लागतील. सुमारे 1 आठवड्यानंतर त्याचे मूव्ह ऑन ऑपरेशन होईल. पण मूव्ह ऑन ऑपरेशनचीही हमी नव्हती, कारण डॉक्टरांनी सांगितले होते की आता गाठ खूप वाढली आहे. साधना दिवसा कधी कधी हॉस्पिटलला येऊन नैतिकला भेटत होती आणि नंतर घरी जात असे. मी संपूर्ण आठवडा माझ्या मुलासोबत राहिलो. मला साधनाचा खूप राग येत होता. तिने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते. पण आज मला वारंवार माझी चूक लक्षात येत होती. जर हर्षिता इथे असती तर मी आज या स्थितीत नसतो. ती माझा खूप आदर करायची आणि माझ्या लहान सहान गोष्टीचीही काळजी घ्यायची. आणि ही साधना जी मला तिची नोकर मानायची. पण यातही माझीच चूक होती. मी स्वतः हर्षिताला घराबाहेर हाकलून लावले होते, आणि तेही हुंड्याच्या लोभामुळे. आज माझ्याकडे सर्व काही आहे. आम्ही त्या घरात आलो होतो जे साधनाच्या वडिलांनी हुंड्यात दिले होते, ज्यामध्ये सर्व सुख सुविधा होत्या. पण आज मला साधना सोबत लग्न केल्याने या संसारातील लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे सुख मिळाले, परंतु माझा आनंद कुठेतरी हरवून गेला होता. आज नैतिकचे ऑपरेशन होते. साधना देखील काही वेळाने तिथे पोहोचली. डॉक्टरांनी सांगितले की आपल्याला बाहेरून तज्ञ डॉक्टरांना बोलवावे लागेल. नैतिकची तब्येत बिघडू लागली आहे. साधनाने डॉक्टरांची सांगितलेली रक्कम भरली. डॉक्टरांनी एका महिला डॉक्टरांना फोन लावला. काही वेळातच मास्क लावून एक डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ लागली. मला समजले की याच त्या तज्ञ डॉक्टर असतील. काही वेळाने नर्स बाहेर येऊन म्हणाली की डॉक्टरांनी तुमच्यापैकी एकाला आत बोलावले आहे, कारण त्यांना वाटते की तुमच्यापैकी कोणीतरी आत यावे, कारण नंतर डॉक्टरांवर दोष लागू नये. नर्सचे बोलणे ऐकून माझे हातपाय थरथर कापत होते, कारण नैतिकची तब्येत बिघडत होती. मी साधनाला सांगून आत गेलो. तिथे 4 डॉक्टर नैतिकचे ऑपरेशन करत होते. त्या क्षणी असे वाटत होते की मी आत्ताच इथे संपून जाईल. त्या 4 डॉक्टरांपैकी विशेष तज्ञ महिला डॉक्टरांनी चेहऱ्यावरचा मास्क काढला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती दुसरी कोणी नसून हर्षिता होती. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते.
तिचे डोळे ओले झाले होते, पण तिने स्वतःला सावरले. मी कधी विचारच केला नव्हता की अशा प्रकारे हर्षिता माझ्यासमोर येईल. मला हर्षिताला पाहून मागचे दिवस आठवू लागले, जेव्हा मी तिला घराबाहेर काढले होते आणि ती माझ्यासमोर हातपाय जोडत होती, विनवण्या करत होती की मला असे घराबाहेर काढू नका. तिला पाहून असे वाटत होते की जणू काही आज हर्षिताचा बदला पूर्ण झाला आहे. कारण जाताना ती म्हणाली होती की एक ना एक दिवस न्याय हा नक्की मिळेल. हे सर्व आठवून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि तिच्या पायाशी आलो. मी म्हणालो, हर्षिता, मला माफ कर. माझ्या निष्पाप मुलाकडून माझा बदला घेऊ नकोस. तुला माझ्याशी जे करायचे आहे ते कर, पण माझ्या मुलाचा जीव वाचव. मी हात जोडून तिच्या पाया पडलो. तिथे उपस्थित असलेले डॉक्टर आणि परिचारिकाही आमच्याकडे आश्चर्याने पाहू लागले, कारण त्यांना माझ्या आणि हर्षिता यांच्यातील नात्याबद्दल काहीही माहिती नव्हते. मग हर्षिता यांनी वॉर्ड बॉयला इशारा केला आणि त्यांनी मला बाहेर काढायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी सारखा हेच म्हणत होतो की हर्षिता, माझ्या मुलाला काहीही करू नकोस. तुला जे काही करायचे आहे ते करायला मी तयार आहे, पण माझ्या मुलाचा जीव वाचव. मी ओरडत होतो. साधना ही माझ्याकडे पाहत विचारू लागली की काय झाले, पण मी तिला काहीही सांगितले नाही, कारण माझ्या भूतकाळाबद्दल सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी तिला आजपर्यंत हर्षिताबद्दल काहीही सांगितले नव्हते. मी तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मला भीती वाटत होती की जर हर्षिता आज इथे बदला घेण्यासाठी आली असेल तर माझ्या मुलाचा जीव वाचणार नाही. शस्त्रक्रिया 2 तास चालली. त्यानंतर अतिदक्षता विभागाचे दार उघडले आणि डॉक्टर बाहेर आले. मी आणि साधना डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला आनंदाची बातमी दिली की डॉक्टर हर्षिताने नैतिकचा जीव वाचवला आहे. हे ऐकून मला धक्का बसला. ज्या मुलीचे आयुष्य मी उद्ध्वस्त केले होते ती आज माझ्यासाठी इतकी मोठी मदत होती. मला आधीच माहित होते की हर्षिताचे मन खूप मोठे आहे, पण मला हे माहित नव्हते की ती आज देखील इतका मोठेपणा दाखवेल आणि माझ्या चुकीसाठी मला माफ करेल. सर्व डॉक्टर आता निघून गेले होते. हर्षिताही निघू लागली होती, पण मी तिला थांबवले. साधना आमच्या दोघांकडे पाहत होती, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. मी हर्षिताला विचारले की हर्षिता, तू आज इथे कशी पोहोचली? तेव्हा तिने मला सांगितले की लग्नापूर्वीच तिला MBBS करायचे होते, पण तिचे लवकर लग्न झाल्यामुळे ती MBBS करू शकली नाही. आणि तू माझ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि ती एक नामवंत डॉक्टर झाली. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे लग्न लावून दिले. तिचा नवरा खूप मोठा उद्योगपती होता आणि ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी होती. मी तिला विचारले की तिने मला मदत का केली, कारण आज ती माझ्याकडून बदला घेऊ शकली असती, कारण मी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तेव्हा ती म्हणाली की मी इतकी कठोर मनाची नाही विक्रम, की मी एका निष्पाप मुलाकडून त्याचे प्राण हिरावून घेई. आता मी माझा भूतकाळ पूर्णपणे विसरले आहे, कारण मी राहुल सोबत खूप आनंदी आहे. साधनाला आता संपूर्ण सत्य कळले होते. तिलाही आश्चर्य वाटले की तिच्यापासून इतकी मोठी गोष्ट कशी लपवली. ती बराच वेळ माझ्याशी भांडत राहिली, पण मग आम्ही दोघेही आमच्या मुलाकडे आलो. काही दिवस नैतिकला रुग्णालयात ठेवण्यात आले. मग आम्ही त्याला काही दिवसांनी घरी आणले. आताही माझे आयुष्य पूर्वीसारखेच चालू आहे. मी साधनासाठी एका नोकरापेक्षा जास्त महत्त्वाचे नव्हतो. आता आमची मुले मोठी झाली आहेत, पण आजही ती माझा अपमान करते. आज मला वाटते की पैसा हा आयुष्यात आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षा महत्त्वाचा नाही, कारण पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी आज येते आणि कधी जाईल याचा काही भरवसा नाही. पण जेव्हा आदर करणारी व्यक्ती अस्तित्वात नसते तेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरुपयोगी वाटते. आता मी 45 वर्षांचा होतो. मुलेही आपापल्या कॉलेजमध्ये व्यस्त होती. घरात सर्व काही होते, गाडी, बंगला, पैसा, पण माझे मन अजूनही कुठेतरी रिकामे होते. साधना पूर्वीसारखीच होती. तिची स्थिती आणि तिचा राग तोच राहिला. फरक एवढाच होता की आता मुलांनाही तिच्या अशा वागण्याची सवय झाली होती.
मुलांनाही कळत होते की त्यांची आई बाबांचा सतत अपमान करत राहते, त्यांना हिणवत राहते. मुले मला एकदा म्हणाली होती की तुम्ही हे सर्व का सहन करता, आम्हाला हे अजिबात आवडत नाही. मुलांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. नैतिक मला म्हणाला की बाबा, जर तुम्ही आनंदी नसाल तर आपण स्वतःसाठी एक नवीन मार्ग का निवडत नाही. आम्हाला आता सर्व काही समजते. त्याचे शब्द ऐकून मी विचार करत होतो की खरंच मी माझे उर्वरित आयुष्य अशाच दुःखात आणि अपमानात घालवणार होतो का. मुलांसमोर मी असे दुःखात राहणे योग्य नाही. त्या दिवसानंतर मी हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवू लागलो. मी आता साधनाच्या अपमानित शब्दांवर गप्प बसत नाही. एके दिवशी जेव्हा ती सर्वांसमोर मला नको ते बोलू देऊ लागली तेव्हा मी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणालो, साधना, आता पुरे झाले. मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या गुलामगिरीत वाया घालवले. पण मी आता गप्प राहणार नाही. तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहूस. मी माझे आयुष्य माझ्या मुलांसोबत आनंदाने जगेन. हे ऐकून घरात शांतता पसरली. कदाचित पहिल्यांदाच मी तिच्या समोर आवाज उठवला. साधना काही वेळ माझ्याकडे पाहत राहिली आणि नंतर शांतपणे तिच्या खोलीत गेली. मुलांनी पहिल्यांदाच माझ्याकडे अभिमानाने पाहिले. नैतिकने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाबा, घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्या रात्री मी खूप रडलो. मला माझ्या मनावरचा भार हलका झाल्यासारखे वाटत होते. आता मला माझे आयुष्य खऱ्या अर्थाने मुलांसाठी जगायचे आहे. काही दिवसांनी मी हर्षिताला भेटण्याचा निर्णय घेतला. मला तिच्याशी फक्त एकदा मोकळेपणाने बोलायचे होते. मी तिला फोन केला आणि म्हणालो की मला तिला एकदाच भेटायचे आहे आणि तिने भेटण्यासाठी होकार दिला. जेव्हा मी तिला भेटलो आणि मी म्हणालो, हर्षिता, मी नेहमीच तुझा ऋणी राहीन. मी तुझ्या बाबतीत जे केले ते कधीच घडायला नको होते. पण आज मला फक्त तुझे आभार मानायचे आहेत. तू मला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितलास. हर्षिताने हसून म्हटले, विक्रम, आयुष्यात प्रत्येकजण चुका करतो, पण प्रत्येकालाच त्यांच्या चुका कळत नाही. तू तुझी चूक स्वीकारलीस, तीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आता तू तुझा विचार कर, कारण अजून उशीर झालेला नाही. तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी घरी परतलो आणि माझ्या मुलांना मिठी मारली. साधना अजूनही अभिमानाने भरलेली होती, पण मी मात्र बदललो होतो. आता मी माझ्या आनंदासाठी जगत होतो. मी मुलांसोबत वेळ घालवू लागलो, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असे. साधनालाही हळूहळू जाणवू लागले की मी आता तिची गुलामगिरी सोडली आहे. ती आता माझ्याशी इतक्या कठोरपणे बोलत नव्हती. कदाचित तिलाही बदलण्यासाठी वेळ मिळत होता. आज मी समाधानी आहे. आयुष्याने मला खूप काही शिकवले आहे. मला मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे नात्यांमध्ये आदर सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा मी माझ्या मुलांशी मोकळेपणाने बोलू लागलो तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवले की ते मला किती समजून घेतात. एका संध्याकाळी आम्ही सर्व जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. मग नैतिक म्हणाला, बाबा, तुम्ही आम्हाला खूप चांगले आयुष्य दिले, पण मला एक गोष्ट सांगा. तुमच्या मनात काहीतरी दडलेले आहे जे तुम्ही आम्हाला सांगत नाही आहात. तुम्ही नेहमी कोणत्या तरी विचारात मग्न असता. काय आहे बाबा? आम्हाला सांगून तुमचे मन मोकळे करा. त्याचा प्रश्न ऐकून मी थक्क झालो. त्यावेळी हर्षिताचा चेहरा माझ्या मनात आला. मी काही वेळ गप्प राहिलो आणि म्हणालो, हो बेटा, माझ्या आयुष्यात हर्षिता नावाची एक मुलगी होती. ती मला खूप प्रेम करायची, पण मी तिला सोडून दिले, कारण आमच्या लग्नानंतर तिने कोणताही हुंडा आणला नव्हता. मी लोभाने आंधळा झालो होतो. त्यावेळी मला वाटायचे की पैसा आणि प्रसिद्धी हेच सगळे महत्त्वाचे आहे. पण आज मला समजले की मी त्यावेळी जे केले ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. जर मी त्या दिवशी हर्षिताला सोडले नसते तर कदाचित आज माझे आयुष्य वेगळे असते. मी एक चांगला नवरा आणि माणूस म्हणून सिद्ध होऊ शकलो असतो. पण माझ्या स्वार्थामुळे आणि समाजाच्या भीतीमुळे मी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. मुले माझे बोलणे शांतपणे ऐकत राहिली. मग माझी मुलगी म्हणाली, बाबा, माणसे चुका करतात, पण जर तुम्हाला पश्चात्ताप झाला तर ही सर्वात मोठी शिक्षा आणि सर्वात मोठे प्रायश्चित्त आहे. तुम्ही आता जसे आहात
तसेच राहा. तिचे बोलणे ऐकून माझे मन खरंच हलके झाले होते. काही काळानंतर साधना ही हळूहळू बदलू लागली. ती पहिल्यांदाच माझ्या समोर आली आणि म्हणाली, विक्रम, कदाचित चूक फक्त तुझीच नसावी. मी नेहमीच तुला अपमानित केले. माझ्या अहंकारात मी विसरले होते की पती पत्नीमधील नाते हे समान असते. जर तुम्ही मला संधी दिली तर मलाही स्वतःला बदलायचे आहे. तिचे बोलणे ऐकून मी तिला माफ केले. इतक्या वर्षांनी हे घर एका कुटुंबासारखे वाटू लागले होते. आता मी समाजात हुंडा पद्धतीविरुद्ध जागरूकता मोहिमा चालवतो. आम्ही लोकांना समजावून सांगतो की हुंडा हा अनेक घरे उद्ध्वस्त करणारा आजार आहे. हर्षिताच्या आठवणी मला अजूनही दररोज आठवण करून देतात की पैसा हेच सर्वस्व नाही. नात्यांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम, विश्वास आणि आदर आहे. आज मी माझी स्वतःची कहाणी सर्वांना सांगतो, जेणेकरून दुसरा कोणताही विक्रम त्याची चूक पुन्हा करू नये. हुंड्याचा लोभ नातेसंबंध तोडतो. जीवनात खरी श्रीमंती पैशाने येत नाही, तर ती आपलेपणा आणि आदराने येते. जर नात्यांमध्ये आदर आणि प्रेम नसेल तर कितीही संपत्ती असली, जीवन कितीही संकटात असले तरी जीवन रिकामे वाटते. तर मित्रांनो, आजची आपली कहाणी तुम्हाला याबद्दल बरेच काही सांगेल. तर आपल्याला ही बोधकथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.